हॅलो आणि नमस्कार ॲग्रिकॉस. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सारथी ॲग्रिकॉसच्या या यूट्यूब चॅनलवरती. जसं तुम्हाला थंबनेलमध्ये दिसलंच असेल की MCR PGCET 2026 या बॅचची बरेच विद्यार्थी बऱ्याच काळापासून आतुरतेनं वाट पाहत आहेत. कारण पुढच्या 2 दिवसामध्ये ऑलमोस्ट थर्ड इयरचे जे स्टुडंट आहेत त्यांच्या एक्झाम म्हणजे 12 मे पर्यंत बऱ्यापैकी स्टुडंट्सच्या एक्झाम, चारही युनिव्हर्सिटीच्या एक्झाम्स ह्या प्रॅक्टिकल एक्झाम संपणार आहेत. आणि आता सगळ्यांना वेध लागलेत की सर मी फायनल इयरमध्ये असताना वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी मला करायची आहे, सोबत MCRची तयारी करायची आहे, मला माझं बेसिक फाउंडेशन खूप चांगल्या पद्धतीने क्लिअर करून घ्यायचं आहे. आजपर्यंत सारथी ॲग्रिकॉस, सारथी MCR या टीमवरती जो विश्वास विद्यार्थ्यांनी दाखवलाय त्याबद्दल मनपूर्वक आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं खूप खूप आभार. आणि या वर्षी होणाऱ्या या MCRच्या एक्झामिनेशनमध्ये सुद्धा आपले विद्यार्थी डेफिनेटली काहीतरी रॉक करतील एवढा विश्वास मी ठेवतो. विद्यार्थी मित्रांनो, तुमची उत्सुकता जास्त शिगेला न पोचवता MCR PGCET 2026 ची अनाउन्समेंट मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. MCR PGCET 2026 ही बॅच आपली चालू होणार आहे 19 मे 2025. 19 मेला आपण ही बॅच स्टार्ट करतोय. सर 19 मेला सकाळी 8:15 वाजता याचं पहिले डेमो लेक्चर्स आपण स्टार्ट करणार आहोत. काय असणार आहे सर ही बॅच, का बरं ही बॅच जॉईन करावी, हिचं नाव कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच असं का बरं ठेवण्यात आलेलं आहे, या सगळ्याच गोष्टी आणि बॅच बद्दल माहिती देणारा इत्थंभूत हा व्हिडिओ. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट की सर या बॅचला MCRच्याच दृष्टीने फक्त तुम्ही शिकवणार आहेत का? या बॅचचं नाव जरी MCR PGCET असं देण्यात आलं असेल तरी सुद्धा 4ही वर्षाला 4 विविध असलेल्या डिग्र्यांचा अभ्यास तुम्हाला या ठिकाणी इत्थंभूतरित्या करायला मिळणार आहे. म्हणजे बस परीक्षा कोणतीही असो, मी जर कॉमन सिलेबसला व्यवस्थित प्रिपरेशन केलं, ग्रॅज्युएशन संपेपर्यंत मी माझं ॲग्रिकल्चर खूप चांगल्या पद्धतीने जर प्रिपेअर करून ठेवलं तर याचा बेनिफिट मला ग्रॅज्युएशन संपल्यानंतर येणाऱ्या सगळ्याच स्पर्धा परीक्षा, मग ती PGCET असो, CUET असो, BHUची एक्झाम असो, IBPS AFOची एक्झाम असो, नाबार्ड असो किंवा बाकीच्या सर्वच परीक्षा, जसं की उदाहरणार्थ तुमच्या ॲग्री MPSCच्या परीक्षा असो किंवा बाकी कोणत्याही परीक्षा असो, या बाबतीत तुम्हाला एक खूप चांगलं फाउंडेशन या बॅचमधून मिळणार आहे. म्हणजे काय, सिलेबस एकदा कॉम्प्रिहेन्स पद्धतीने व्यवस्थित शिकायचा, ज्याच्या बेसिसवरती आपण वर्षभर मल्टिपल परीक्षा द्यायचा आणि ॲग्रिकल्चरचा एक खूप चांगलं फाउंडेशन या ठिकाणी बनवायचं, हा या बॅचचा उद्देश आहे. सर नेमकं या बॅचचे फीचर्स काय काय असणार आहेत, बॅच चालू कशी होणार आहे, कशा पद्धतीने असणार आहे? तर सगळ्यात पहिल्यांदा बॅच जी आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह ॲग्रिकल्चर बॅच किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर MCR PGCET 2026 असं या बॅचचं नाव आहे. बॅच आपली जी आहे ही कधी स्टार्ट होणार आहे, कशा पद्धतीने स्टार्ट होणार आहे, याच्या आधी सर MCR मधून खरंच सारथीचे किंवा सारथी ॲग्रिकॉसचे काही निकाल आहेत का, कशा पद्धतीचे निकाल आहेत, तर डेफिनेटली तुम्ही पाहू शकता. MCR PGCET 2023 मी त्याच्या आधीच्या बाबतीत खूप जास्त बोलायची गरज मला वाटत नाही, कारण मागच्या 2 वर्षाचे निकाल मी तुम्हाला दाखवून देतो. 2023 मध्ये शुभम पोहेकर हॉर्टिकल्चर रँकवर, ABM रँकवर, ॲग्रिकल्चर रँक 2 अशा पद्धतीने त्यांचे रँक आलेले होते आणि सध्या बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये सध्या पोस्ट ग्रॅज्युएशन ते करतात. तर यांचं फायनली 2023 मध्ये MCR मध्ये हे टॉपर होते. 2024च्या निकालाच्या बाबतीत जर बोलायचं झालंच तर 2024 मध्ये तुम्हाला दिसेल 2024 मध्ये सुद्धा सारथी हे कुठेही मागे नव्हतं. 2024 मध्ये निखिल पडोळे ॲग्री रँक 1 आणि प्रतीक चेडे हॉर्टिकल्चर रँक 1. बाकीच्याही त्यांच्या सेगमेंटमध्ये त्यांच्या रँक आहेत, पण मला ते इथं सांगण्याची गरज वाटत नाही, कारण रँक 1 मध्ये सगळ्याच गोष्टी येऊन जातात. तर हे दोन्ही विद्यार्थी सारथीचेच होते. आणि सोबत महत्त्वाची गोष्ट की याच्या सोबत सध्या दोन्ही विद्यार्थी राहुरी विद्यापीठामध्ये स्वतःचं MSc सध्या कंप्लीट करतायत. बरं सर, मग आता या बॅचचं नेमकं काय असणार आहे, कशा पद्धतीने असणार आहे, हे पण आम्हाला थोडंसं एकदा सांगा. व्हॉट अबाउट द लेक्चर्स? पहिलं, फाउंडेशन फॉर ऑल कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन चा अर्थ काय? तुम्ही जेवढ्याही स्पर्धा परीक्षा ॲग्रिकल्चर रिलेटेड द्याल, जसं तुम्ही इथे अर्जुन सॉफ्ट सारथी सुद्धा कंडक्ट केलं जातं, त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की विद्यार्थी तुम्हाला हेच सांगतील. जसं आकाश पाटील नावाचे आपले स्टुडंट आहेत, MCRच्या बॅचचे स्टुडंट, AFO झालेत सध्या पंजाब नॅशनल बँकेमध्ये. त्यांचा आता एक इंटरव्ह्यू तुम्हाला लगेचच युट्यूबला सुद्धा पाहायला मिळेल. त्याच्यात सुद्धा ते बोललेले आहे की बाबा MCR एक चांगलं फाउंडेशन असतं. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचं एक चांगलं फाउंडेशन, डिटेल नॉलेज, कारण ॲग्रिकल्चरच्या डिग्रीमध्ये आपण किती व्यवस्थित पद्धतीने शिकतो हे आपल्याला माहिती आहे, पण याच्यामध्ये एक सगळ्या स्पर्धा परीक्षांचं की मला ॲग्रिकल्चर स्ट्रॉंग करायचं आहे, ॲग्रिकल्चर व्यवस्थित करून घ्यायचं आहे, याच्यासाठी सगळ्यात चांगली असलेली जर फाउंडेशन बॅच कोणती असेल, वर्षभर शिकायला मिळेल. 600 ते 700 लेक्चर शिकायला मिळतील, खूप साऱ्या टेस्ट ॲनालिसिस, टेलिग्राम सेशन्स, यूट्यूब सेशन्स, दररोजचे लेक्चर्स, या सगळ्या गोष्टींचा भडीमार या बॅचमध्ये तुम्हाला असणार आहे. सगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन ज्या रिलेटेड टू ॲग्रिकल्चर असणार आहेत यांचं खूप चांगलं फाउंडेशन. सर मला ॲग्री MPSC करायचे प्रॉब्लेम नाही, मला फॉरेस्ट MPSC करायचे प्रॉब्लेम नाही, मला UPSCला ऑप्शनल ॲग्रिकल्चर पाहिजे प्रॉब्लेम नाही, मला सोबत सर ॲग्री
ॲग्रिकल्चर AFO साठी करायचंय, नाबार्डसाठी करायचं, इफ्को, क्रिफ्को, NFL, CWC, FCI, MCR, ICR सगळ्या गोष्टींसाठी एक बेसिक फाउंडेशन या बॅचमध्ये तुम्हाला मिळणार आहे. सेकंड गोष्ट सर, याचं टीचिंग कोणत्या पद्धतीने होणार आहे, जे 15 आणि जो अपग्रेडेड सिलेबस, जो नवीन सिलेबस आता फर्स्ट इयरला येतोय, बरोबर आहे का, म्हणजे 15 कमिटीनुसार प्लस अपग्रेडेड सिलेबसनुसार जो आता फर्स्ट इयरला नवीन सिलेबस इंट्रोड्यूस झालेला आहे, त्या सगळ्या गोष्टींचं संमिश्रण करून यावर्षी, कारण ही बॅच डेफिनेटली वेगळी असणार आहे, कारण यावर्षी फॉर द फर्स्ट टाइम फर्स्ट इयरचा सिलेबस हा MCR इन्क्लूड करू शकतं. त्याच्यामुळे आपल्याला त्यानुसार सुद्धा डिटेलमध्ये शिकणं गरजेचं आहे. त्या सगळ्या गोष्टींचा संपूर्ण विचार करूनच या बॅचचा आपण स्ट्रक्चर बनवलेला आहे. थर्ड थिंग, मेजर प्लस मायनर सब्जेक्ट, म्हणजे सर ॲग्रिकल्चरच्या स्टुडंटला फॉरेस्ट्री मायनरमध्ये येतं 80% सिलेबस किंवा 20% सिलेबस, 20% सिलेबसमध्ये बाकीचे सब्जेक्ट येतात, तर त्याचं टीचिंग होतं का, जसं फिशरी बाजूला पडतं, जसं तुम्ही म्हणसाल की फॉरेस्ट्री बाजूला पडतं, जसं तुम्ही म्हणसाल ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग 20% सिलेबसमध्ये येतं, त्याचं टीचिंग होतं का. जुन्या विद्यार्थ्यांना तुम्ही विचारू शकता, त्यांच्याकडून फीडबॅक घेऊ शकता. ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचे लेक्चर त्यांच्या ॲपमध्ये जाऊन एकदा क्लिक करून बघा तुम्ही की सर खरंच तेवढे लेक्चर होतात का, फॉरेस्ट्रीचे लेक्चर झालेत का, किंवा त्याचे टेस्ट झाल्यात का, त्याचे ॲनालिसिस झालेत का, ह्या सगळ्या गोष्टी होतात. सोबत काय की ज्या वेळेस अनफॉर्च्युनेटली म्हणजे या बॅचेसमध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर तर असतीलच, अनफॉर्च्युनेटली लाईव्ह लेक्चर बघू शकले नाही तर एक वर्षभर या सगळ्या लेक्चर्सचा रेकॉर्डेड ॲक्सेस सुद्धा तुमच्याकडे असेल. सर लेक्चर कसे होतील, डेली होतील, वीकली होतील, महिन्यातून होतील, तर डेली लेक्चर्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. या ॲपमध्ये नॉर्मली आतापर्यंत यावर्षी 527 प्लस लेक्चर झालेले आहेत आणि अजून बाकीचे लेक्चर्स टू बी कंटिन्यूड आहेत. ओके, चला तर जाऊया पुढे. या लेक्चर्सच्या बाबतीत तर सर आम्हाला समजलं की लेक्चर्स कसे होणार आहेत, रेग्युलर होणार आहेत. सर लेक्चर्स हे दुपारी असतील का, कारण दुपारी तर आमचं कॉलेज असेल, तर नाही, अर्ली इन द मॉर्निंग आणि लेट इव्हिनिंग या पद्धतीनं तुमचे लेक्चर्स असणार आहेत. अर्ली मॉर्निंग का बरं, कारण दुपारी तुमचं कॉलेज असणार आहे, त्यामुळं या बॅचचं जे काही टायमिंग असेल ते अर्ली मॉर्निंग किंवा लेट इव्हिनिंग या पद्धतीनं तुम्हाला दिसेल. सर व्हॉट अबाउट द टेस्ट भेटतील का, तर हो, टॉपिक संपला, त्याची टेस्ट ॲपमध्ये अपलोड होईल आणि त्याचंच टेलिग्राम सेशन संध्याकाळी टेलिग्रामवरती शार्प 9 वाजता तुमचं चालू होईल. म्हणजे सर आज जर समजा मी सॉईल सायन्स शिकवलं तर सॉईल सायन्स टीचिंग, मग जर समजा इंट्रोडक्शन टू सॉईल सायन्स शिकवलं तर त्याचं कंप्लीट टीचिंग, त्याच्यानंतर त्याची ॲपवरती टेस्ट येणार, त्याच्यानंतर संध्याकाळी 9 वाजता त्याच्यावरती टेलिग्रामवरती प्रश्न सुद्धा येणार. अशी भरपूर तयारी, भरपूर प्रॅक्टिस तुमची करण्याची तयारी असली पाहिजे, आम्ही तुम्हाला 100% देऊ. या पद्धतीनं टार्गेट बेस्ड टेस्ट, ओव्हरऑल सब्जेक्ट वाईज टेस्ट, जवळपास 150 प्लस टेस्ट, यावर्षी तो आकडा 250चा आम्ही टार्गेट ठेवलाय. स्पेशल फुल लेंथ टेस्ट, स्पेशल प्रॅक्टिस टेस्ट, OMR शीट वरती प्रॅक्टिस. आता जे विद्यार्थी सध्या फायनली एक्झाम देणार आहेत यांना आपण PDF फॉर्मॅटमध्ये ते प्रॅक्टिस करण्यासाठी OMR शीट प्रोव्हाइड केली आहे. टेस्ट आपण प्रोव्हाइड करतोय की तुम्ही ते सोडून पाहायला पाहिजे, कारण ऍक्च्युअल एक्झाम ही OMR शीट वरती होते, म्हणून OMR शीट सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातात. सोबत ज्या टेस्ट आहेत त्या टेस्टचं ॲनालिसिस सध्या तुम्ही याच YouTube चॅनलवरती जाऊन बघू शकता की एक कन्सेप्ट बुस्टर सिरीज चालू केलेली आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यास इम्प्लिमेंटेशन कसा करायचा आणि कन्सेप्ट कसे क्लिअर करायचे आणि याचं इम्प्लिमेंटेशन ऍक्च्युअल एक्झाममध्ये कसं करायचं या बाबतीत तिथे माहिती दिलेली आहे. म्हणजे टेस्ट ह्या भरपूर मोठ्या प्रमाणात, इन शॉर्ट भरपूर मोठ्या प्रमाणात टेस्टचे ॲनालिसिस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. अजून काय असणार आहे सर, व्हॉट अबाउट द डाऊट अँड डिस्कशन. सर बॅच कशी असणार आहे, ऑफलाईन असणार आहे का, तर नाही, बॅच ही ऑनलाईनच असणार आहे. सारथी एज्युकेशन या नावाचं आपलं ॲप आहे. सर मग जर मला शिकवताना काही डाऊट आला तर, किंवा मला डिस्कशन करायचं असेल तर, जर शिकवताना कुठल्याही पद्धतीचा तुम्हाला डाऊट असेल तर शिकवताना तुम्ही फॅकल्टीला तो डाऊट जो आहे तो त्या कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. अनफॉर्च्युनेटली असं झालं की नाही सर मला तिथं तो डाऊट सॉल्व्ह झाला नाही, तुम्ही कोणत्याही फॅकल्टीला पर्सनली फोन करू शकता. सर जर असं झालं की नाही मला अजून त्याच्या बाबतीत डिस्कस करायचंय तर आपण त्याच्यासाठी एक तुमचा प्रायव्हेट वेगळा टेलिग्राम चॅनल तयार करतो, जो तुम्ही ॲपमधून जॉईन करू शकता. तिथे जाऊ शकता, दररोज संध्याकाळी झालेल्या क्विजेसचे डाऊट त्या ठिकाणी तुम्ही विचारू शकता. फॅकल्टीज ते डाऊट तुम्हाला तिथे क्लिअर करून देतात किंवा जुने स्टुडंट तुम्हाला ते डाऊट क्लिअर करून देतात. या सगळ्या गोष्टी म्हणजे डाऊट आणि डिस्कशन याच्या बाबतीत तुम्हाला निश्चिंत राहायला काही हरकत नाही आहे. बरं सर अजून काय नेमकं, व्हॉट अबाउट द स्टडी मटेरियल. आम्ही अभ्यास करणार आहोत, आम्हाला स्टडी मटेरियल मिळेल का, तर हो ऑब्व्हियसली ज्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातील त्याच्या PPT पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये इन ॲप या पद्धतीनं तुम्हाला मिळतील. नंबर 2, तुम्हाला प्रिंटेड बुक्स ज्या दिवशी तुम्ही जॉईन कराल, बॅच जॉईन कराल त्यानंतर तुम्हाला पुढच्या 5 ते 6 दिवसात प्रिंटेड बुक्स घरी पोहोचतील. बरोबर आहे का, प्रिंटेड बुक्स घरी पोहोचतील तुमच्या. बरं मग प्रिंटेड बुक्सही होम डिलिव्हरी मिळणार आहेत. 1400 पेजेस कॉम्प्रिहेन्सिव्ह ॲग्रिकल्चर हे पुस्तक घरी पोहोचेल. सोबत PDF फॉर्मॅटमध्ये स्टडी मटेरियल तुम्हाला इन ॲप सुद्धा मिळेल. ओके, तो स्टडी मटेरियलच्या बाबतीत एकदम क्लिअर कट आयडिया. व्हॉट अबाउट द टी शर्ट. आता गेल्या वर्षी आम्ही पहिल्यांदाच हा एक्सपिरियन्स घेतला होता की टी शर्ट ही विद्यार्थ्यांना द्यायची आहे, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांची त्या बाबतीत डिमांड होती की सर आम्हाला टी शर्ट पाहिजेत, सारथीच्या टी शर्ट पाहिजे. तर तुम्हाला या बॅचमध्ये स्टडी मटेरियल सोबत सेम टाईमला, कारण मागच्या वर्षी नियोजन करताना, कारण आम्ही पहिल्यांदा फॉर द फर्स्ट टाइम विद्यार्थ्यांना टी शर्ट घरी पाठवल्या होत्या, त्याचं नियोजन केलं होतं.
मागच्या वर्षी ज्या टी शर्ट्स आम्ही पाठवल्या होत्या तर खूप चांगल्या क्वालिटीच्या टी शर्ट्स पण पाठवल्या होत्या, इन्क्लुडिंग द लोगो ऑफ सारथी एज्युकेशन. बरं, मग आता हे टी शर्ट्स यावर्षी मिळणार आहेत का? तर हो, डेफिनेटली मिळणार आहेत. सर याची काही वेगळी फीज असणार आहे का? तर नाही, टी शर्ट्स तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी याच बॅचमध्ये मिळणार आहेत. आणि तुम्हाला ज्याही वेळेस हे पीडीएफ किंवा हे जे काही घरी पोहोचणार आहे तर तुम्हाला काय करायचंय, ज्या वेळेस तुम्ही बॅच ॲपमध्ये डाउनलोड केलं त्याच्यानंतर बॅचला बाय करायला जाता तिथं तुम्हाला ॲड्रेस भरावा लागतो. नीट ही गोष्ट ऐका, कारण ती गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्ही ज्या वेळेस ही ॲप पाहता, ॲपमध्ये तुम्ही ॲप डाउनलोड केलं, ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला कॅटेगरी विचारतं की कोणत्या एक्झामसाठी प्रिपेअर करायचंय, तिथं MCAR सिलेक्ट करायचंय. कोर्सेसमध्ये गेल्यानंतर MCR PGCET 2026 कोर्सेसमध्ये तुम्हाला ती बॅच दिसेल. बाय नाऊला क्लिक करायचं, लगेच ॲड्रेस विचारेल. समजा उदाहरणार्थ तुम्हाला ॲड्रेसमध्ये पहिल्यांदा विचारलं फुल नेम, तिथं लिहायचं समजा उदाहरणार्थ सिद्धेश्वर हनुमान कोंगे, कंसात ब्रॅकेट टाकायचा आणि कंसात तुमच्या टी शर्टची स्टँडर्ड साईज, आपल्याला माहित असतं आपल्याला कोणती टी शर्ट आणणार आहे, XL, XXL, L, M, S, अशा पद्धतीची तुमची साईज तिथेच तुमच्या नावाच्या पुढे मेन्शन करायची आहे. असं का बरं सर? गेल्या वर्षी तर गुगल फॉर्म भरून घेतले होते. गेल्या वर्षी गुगल फॉर्म भरल्यामुळे थोडंसं मॅनेजमेंट आमच्याकडून मागे पुढे होऊ शकलं होतं, म्हणून यावेळेस ती कोणतीही रिस्क नको. म्हणून आपल्याला काय करायचंय तर तुमच्या टी शर्ट्स ऑलरेडी यावर्षी आम्ही प्रिंट करून मागवल्यात. मागच्या वर्षी त्या टी शर्ट्स पोचायला आम्हाला वेळ लागला होता. यावर्षी तसं होऊ नये, मिसकम्युनिकेशन होऊ नये, नियोजनबद्धता असावी. याच्यासाठी ज्यावेळेस तुम्ही पुस्तकासाठी ॲड्रेस भरताय की जसं सिद्धेश्वर हनुमान कोंघे कंसात तिथंच XL साईज टाकून दिली, खाली ॲड्रेस की तुमचं ॲट पोस्ट, तहसील, डिस्ट्रिक्ट, पिनकोड, कॉलेज नेम, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करायच्या आहेत. व्हेरीफाय करायचंय, पुढे जायचंय आणि त्याच्यानंतर मग कुपन कोड असेल तर पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी फर्स्ट 100 हा कुपन कोड तिथे लावून ठेवलेला आहे. पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी क्लिक करायचंय आणि बाय करायचंय. या पद्धतीनं तुम्हाला बुक्स, स्टडी मटेरियल आणि सोबत ह्या असलेल्या टी शर्ट्स यावर्षी लवकर घरी पोहोचणार आहेत. बरं सर, व्हॉट अबाउट द फॅकल्टीज? मला वाटतं महाराष्ट्रामध्ये बेजोड फॅकल्टी म्हणजे या पद्धतीच्या फॅकल्टीज तुम्हाला, या पद्धतीने मेहनत घेणाऱ्या फॅकल्टीज तुम्हाला कुठेही दिसणार नाहीत. मग फॅकल्टीजमध्ये कोण कोण? मी स्वतः आहे ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर म्हणून बँक ऑफ इंडियाला काम केलेलं आहे. जवळपास 11+ वर्षांचा ॲग्रिकल्चरमध्ये शिकवण्याचा, ॲग्रिकल्चरमधलं शिकवण्याचा एक्सपिरियन्स आहे. कंप्लीट टीचिंग एक्सपिरियन्स हा 13 ते 14 वर्षांचा आतापर्यंतचा आहे. त्याच्यानंतर योगेश निकम सर येतात, डॉक्टर योगेश निकम सर त्यांना म्हणावं लागेल, कारण त्यांचं PhD ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स झालेलं आहे. तुमचा सोशल इकॉनॉमिक्स म्हणजे सोशल इश्यू जो जसं उदाहरणार्थ तुम्ही पाहू शकता की बा इकॉनॉमिक्स आणि एक्सटेन्शनचा हा पूर्ण पार्ट सर तुमचा कंडक्ट करतात. 8 वर्षांचा प्लस सरांना एक्सपिरियन्स आहे. शिवणकर मॅडम आहेत, जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंगमध्ये अकोला युनिव्हर्सिटीमधून मॅडमचं एज्युकेशन कंप्लीट झालेलं आहे. त्याच्यामध्ये जवळपास 5 ते 6 वर्षापासून मॅडम शिकवतात. नंतर आहेत दीपाली पैठणे मॅडम, फायनल सिलेक्शन झालेलं आहे नागपूर डिव्हिजनमध्ये ॲग्री असिस्टंट कृषी सेवक म्हणून त्यांचं फायनल सिलेक्शन झालेलं आहे. प्लांट पॅथॉलॉजीचा पोर्शन मॅडम गाईड करतात. पुढे अक्षय मिरगुडे सर, IDBI EO म्हणून फायनल सिलेक्शन झालेलं आहे. जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंगमध्ये सर सध्या त्यांचं जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंगमध्ये MSc झालेलं आहे आणि सध्या IDBI EO म्हणजे IDBI बँकेमध्ये ॲग्रिकल्चर असेट ऑफिसर म्हणून सध्या रिसेंटली फायनल सिलेक्शन झालेलं आहे. म्हणजे ऑलमोस्ट फॅकल्टी असे आहेत की जे सध्या ज्यांचे फायनल सिलेक्शन झालेले आहेत. शुभम दराडे सर आहेत, MSc ॲग्रिकल्चर, वर्किंग ॲज IDBI GM. तुमचे टेलिग्रामचे जे सेशन्स आहेत आहे ना, टेलिग्राम सेशन्स असतील, क्विजेस असतील, ते सगळे सर तुम्हाला हेल्प करतात. शुभम पोहेकर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं BHU युनिव्हर्सिटीमध्ये MSc करताय. ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटमध्ये रँक 1, हॉर्टिकल्चर रँक 1, ॲग्रिकल्चर रँक 3, असं एक चांगलं व्यक्तिमत्व, कर्तृत्व तुम्हाला या ठिकाणी दिसेल. आकाश पाटील सर, इन्स्टा तुमचे असलेले वेगवेगळे पेपर, क्वेश्चन पेपर, टेलिग्राम सेशन्स याच्यासाठी मदत करतात. MSc ॲग्रॉनॉमी डॉक्टर PDKV अकोला आणि आत्ता रिसेंटली फायनल सिलेक्शन झालेलं IBPS AFO पंजाब नॅशनल बँकेमध्ये. म्हणजे तुम्हाला स्टाफ दिसताना हा परिपूर्ण स्टाफ दिसेल, असा स्टाफ दिसेल ज्यांनी स्वतःला सिद्ध केलंय, स्वतःला प्रूव्ह केलंय. बघा, सिलेक्शन होणं इज अ डिफरंट थिंग, नॉलेज असणं इज अ डिफरंट थिंग, पण विद्यार्थ्यांपर्यंत ते नॉलेज त्यांच्या चांगल्या पद्धतीनं पोहोचवणं इज द डिफरंट थिंग. या सगळ्या लोकांचे लेक्चर्स तुम्ही युट्यूबला सुद्धा बघू शकता, कशा पद्धतीने हे लोक शिकवतात. ओके, कारण शिकवण्याची पद्धत ही वेगळी असू शकते. फक्त मल्टिपल सिलेक्शन्स आहेत, हे झालंय ते झालंय, शिकवता येत नाहीये, विद्यार्थ्यांना समजत नाहीये, इज अ डिफरंट थिंग. कळतंय का? त्यामुळं अतिशय मेहनतीने, अतिशय चांगल्या पद्धतीने हे लोक तुम्हाला शिकवतात. सो बेसिकली सांगण्याचं तात्पर्य की एकदम क्वालिफाईड, स्वतःची गुणवत्ता सिद्ध केलेली, खरंच सिद्ध केलेली, स्वतःची गुणवत्ता सिद्ध केलेली परिपूर्ण टीम, आणि मोस्ट इम्पॉर्टंट हे शिकवताना या सगळ्या लोकांनी स्वतःची गुणवत्ता सिद्ध केलेली आहे. त्यामुळे यावर्षी तुम्हाला एक परिपूर्ण असा पॅकेज धमाका फॅकल्टीच्या माध्यमातून पाहायला मिळेल. अजूनही काही सरप्राईज तुम्हाला फॅकल्टीच्या बाबतीत लवकरच मिळतील. बॅच ड्युरेशन, सर बॅच ड्युरेशन किती असेल? तुम्ही ज्या दिवशी बॅच जॉईन करता तिथून पुढं 1 वर्ष किंवा MCRची परीक्षा संपेपर्यंत, विच एव्हर इज मोअर,
जर तुम्ही बॅच आज बाय केली तिथून पुढे 1 वर्ष, किंवा अजून एक महत्वाची गोष्ट, जोपर्यंत एमसीआरचा पेपर संपत नाही तोपर्यंत, विच एव्हर इज मोर, अशा पद्धतीची साधारणतः याची व्हॅलिडिटी असेल. सर काय फीज असणार आहे या बॅचची नेमकी? या बॅचची फीज काय असणार आहे नेमकी? अप टू द 2026 बेटा, या ठिकाणी 2026 अप टू 2026. ओके बरं. सर याची फीज काय असणार? याची फीज आहे 6,000 रुपये. पण तुम्ही ज्यावेळेस ॲपमध्ये जाता तिथं फर्स्ट 100 नावाचा कुपन कोड तुम्हाला दिसतो. कुपन कोड अप्लायमध्ये तुम्ही गेलात, ज्यावेळेस तुम्ही ॲड्रेस भरलात, कंसात तुमच्या टी शर्टची साईज पण लिहिली, सगळं भरलं, नंतर तुम्ही ज्यावेळेस जाता आणि बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की त्या ठिकाणी साधारणतः फर्स्ट 100 नावाचा कुपन कोड तुम्हाला दिसेल, त्याला अप्लाय करायचं आहे. पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठीच हा कुपन यावर्षी लागू होणार आहे. बरेच विद्यार्थी हे सगळे ॲडमिशन्स पूर्ण झाल्यानंतर मला फोन करतात, सर आम्हाला ते द्याच, असंच करा तसंच करा. थोडंसं त्यावेळेस तो डिफिकल्ट टास्क होतो, पण मी प्लीज रिक्वेस्ट करेन की बा पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठीच आपण यावर्षी हा कुपन कोड अप्लाय करणार आहे. ओके सर, हा कुपन कोड अप्लाय केल्यानंतर फीस कमी होईल का? तर हो, 5,500 प्लस काहीतरी, म्हणजे 5,600 रुपयाच्या आसपास तुम्हाला या बॅचची जी फीस आहे ती तुम्हाला पडणार आहे. ओके सर, पेमेंट तुम्हाला करायचं आहे का ॲपमधून, त्याच्यावरच करायचं? तर पेमेंट हे ॲपमधूनच तिथं असलेल्या प्रोसेसवरूनच आपल्याला करायचं आहे. सर हे सोडून काही एक्सक्लुडिंग काही चार्जेस आहेत का? याचे काही हिडन चार्जेस आहे का? जसं जीएसटी आहे किंवा टॅक्सेशन आहे, असं काही नाही. इथे फक्त इंटरनेट हँडलिंग चार्जेस काहीतरी तुम्हाला थोडेफार लागतील, 100 रुपये, ते तुम्हाला पे करावे लागतील. पण पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी इथे 500 रुपयाचा कुपन कोड जो आहे तो असणार आहे. सर या बॅचेसमध्ये मग मी आता ॲडमिशन कधी घ्यावी? मी तुम्हाला हा डेटा ऑनलाईन सुद्धा दाखवू शकतो, टेलिग्रामला सुद्धा टाकू शकतो. बॅच मी 2 दिवस झाले ॲपमध्ये टाकून ठेवली आहे, तेव्हापासून करेक्ट आतापर्यंत एक 12 ॲडमिशन ऑलरेडी झाल्यात. अनाउन्समेंट सुद्धा करायची बाकी होती, आता अनाउन्समेंट करतो. इथून पुढे असलेल्या रिमेनिंग स्टुडंटला या ऑफरचा बेनिफिट घेता येणार आहे. बरं सर, डेमो सेशन्स याचे मिळतील का? आम्ही त्याच्यानंतर ॲडमिशन घेतलं तर चालेल का? काही प्रॉब्लेम नाही, त्याच्यानंतर ॲडमिशन घेतले तरी चालतील. फक्त तोपर्यंत 100 विद्यार्थी जर फुलफिल झाले तर आपल्याला फीस ही 6,000 रुपयेच लागेल. मग आता डेमो लेक्चर्स कधीपासून चालू होतील? 19 मे 2025, टाइम सकाळी 8:15 वाजता आपले डेमो लेक्चर्स चालू होतील. डेमो लेक्चर्स म्हणजे काय की तुम्ही युट्यूबला तसंही जाऊ शकता आणि पाहू शकता, इथून आपले ॲक्च्युअल लेक्चर्सच चालू होतील. पहिल्या दिवशी तुम्हाला ओरिएंटेशन लेक्चर असेल की एमसीआर कसं असतं, बाकीच्या परीक्षा कोणत्या, कशा पद्धतीने परीक्षा कव्हर होणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती मी त्या लेक्चरमध्ये देईन आणि तिथून पुढे त्याचं टीचिंग ॲक्च्युअल आपलं चालू होईल. बरं, बॅच कधी चालू होणार आहे? 19 मे 2025. सर याचे अजून काही अपडेट आम्हाला पाहिजे असतील तर सारथी एमसीआर हे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून ठेवावं. सारथी ॲग्रीकॉस हे यूट्यूब चॅनल ज्याच्यावरती तुम्ही व्हिडिओ पाहताय सबस्क्राईब करून ठेवावं. आणि आपल्या असलेल्या प्ले स्टोअरवरून सारथी एज्युकेशन, सारथी लर्निंग सेंटर या नावाचं ॲप डाउनलोड करावं, रजिस्टर्ड करावं. काहीही अडचण असल्यास माझा नंबर या ठिकाणी आहे 7745011769. या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. मला तुम्ही सांगू शकता कुठल्याही पद्धतीचे डाऊट असतील तर. अनफॉर्च्युनेटली फोन उचलला गेला नाहीच तर त्या केसमध्ये तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज ड्रॉप करू शकता. होप सो ही माहिती तुम्हाला नक्की कळाली असेल. आता लवकरच आपण भेटणार आहोत आपल्या यूट्यूब चॅनललाच. कधी? 19 मेला, म्हणजे जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी. तोपर्यंत तयारी करत राहा, हसत राहा, एन्जॉय करत राहा. सर सुट्ट्या झाल्यानंतर मग मी स्टार्ट करू का? तर मला वाटतं की बाबा स्टार्ट जेवढं लवकर करू तेवढं लवकर आपण फिनिश चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकू. त्यामुळे डेफिनेटली बॅचला एनरोल करा, तुमच्या मित्रांना सांगा आणि लवकरच भेटूयात आपण या बॅचमध्ये. तोपर्यंत विश ऑल द बेस्ट. काही अडचण असली तर आमच्यापर्यंत रीच व्हायला डोंट हेजिटेट, तुम्ही बोलू शकता, सांगू शकता. काही प्रॉब्लेम असला तर त्या बाबतीत आपण निश्चितपणे डिस्कस करूया. चालेल? विश ऑल द बेस्ट. भेटूया लवकरच लेक्चरमध्ये.